नमस्कार मंडळी, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत. आज आपण पोहोचलोत आपल्या अष्टविनायक यात्रेच्या अखेरच्या टप्प्यावर. हो, 8 गणपतींमधील शेवटचा पण सगळ्यात विशेष गणपती पुणे जिल्ह्यातील रांजणगावचा श्री महागणपती. म्हणतात ना, जशी सुरुवात तशी सांगता देखील दिव्य असावी. तसंच या यात्रेची सांगता म्हणजे महागणपतीचं दर्शन. रांजणगावच्या गणपतीचं एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे गुप्त मूर्ती, मोहतकट. असं मानलं जातं की मूळ मूर्ती आजच्या मूर्तीच्या मागे किंवा तळघरात आहे आणि ती इतकी शक्तिशाली आहे की सगळ्यांना सहज डोळ्यांनी पाहणं शक्य नाही, म्हणून ती गुप्त ठेवली. भक्तांच्या मते ही मूर्ती त्रिपुरासुराचा संहार करणाऱ्या गणपतीशी संबंधित आहे. या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या रचनेत केलेलं सूक्ष्म काम. उगवत्या सूर्याची किरणं थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात. फक्त पहाटेच नाही तर उत्तरायण, दक्षिणायन आणि मध्यान्हकाळीही हे दिव्य दृश्य दिसतं. मंदिरात शांतता आणि त्याच क्षणी सूर्यकिरण थेट गणपतीच्या कपाळावर पडतात. हा अनुभव म्हणजे भक्तांसाठी एक अवर्णनीय आध्यात्मिक क्षण असतो. रांजणगावच्या गणपतीची मूर्ती मोहक आहे. डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख, मोठ्या कपाळाची आणि आसन मांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी या देवी उभ्या आहेत, ज्या गणपतीच्या महागणपती स्वरूपाची दिव्यता अधिकच वाढवतात. तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर जय आणि विजय हे 2 द्वारपाल भक्तांचे स्वागत करतात. पुराणात असं सांगितलं जातं की त्रिपुरासूर नावाचा बलाढ्य राक्षस देवतांना त्रास देऊ लागला होता. त्याचा संहार करण्यासाठी देवांनी महागणपतीची आराधना केली. गणपतीने त्यांना पाशुपतास्त्र नावाचं दिव्य अस्त्र दिलं आणि त्याचं मार्गदर्शनही केलं. म्हणून महागणपतीला केवळ यात्रेचा शेवट नव्हे तर असुरांचा अंत करणारा म्हणूनही ओळखलं जातं. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधी आणि त्या दिवशी इथे सर्व भक्तांना मुक्त प्रवेश दिला जातो. या काळात रांजणगाव गावात दिवस रात्र भक्तिरसाचा झरा वाहतो. श्रींच्या महाप्रसादासाठी हजारो भाविक लांबून लांबून येतात. रांजणगाव हे पुणे नगर महामार्गावर वसलेलं आहे. पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर असल्याने पुण्यातील भाविकांसाठी हा एक उत्तम 1 दिवसीय प्रवास ठरतो. मंदिराच्या आसपासही तुम्हाला खूप शांत, प्रसन्न आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन होतं. म्हटलं जातं की अष्टविनायक यात्रा जर रांजणगावच्या महागणपतीच्या दर्शनाने पूर्ण केली नाही तर ती अपूर्ण मानली जाते. म्हणूनच हजारो भाविक यात्रा पूर्ण करून अखेरचं पाऊल इथे टाकतात आणि महागणपतीच्या चरणी नतमस्तक होतात. तेव्हा आपसुक त्यांच्या मनात येतं, आता आपली यात्रा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. मित्रांनो, अशा प्रकारे आपण अष्टविनायकांच्या 8ही देवस्थानांचा प्रवास पूर्ण केलाय. रांजणगावचा महागणपती हा यात्रेचा दिव्य समारोप आहे. गुप्त मूर्तीचं रहस्य, सूर्यकिरणाचं अद्भुत दर्शन, पौराणिक कथा आणि भक्तिभावानं भारलेलं हे मंदिर खरंच एकदा तरी अनुभवायला हवंच. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. बोला गणपती बाप्पा मोरया.